Welcome back, everyone. In our last lecture, we covered the simple present tense, and in that, how to use am, is, and are in statements. Today, we'll take a step further and explore how these verbs function in forming questions. So, before we dig into questions, let's quickly recap what we learned in our last session about the simple present tense. We use am with I, is with singular subjects, and are with plural subjects. Now that we are familiar with statements, let's shift our focus to questions. While statements express facts or opinions, questions are used to seek information or clarifications. तर स्टेटमेंट्समध्ये एम इज आर चा वापर आपण बघितला. आता आपण बघतोय ते म्हणजे प्रश्नांमध्ये किंवा प्रश्न निर्मितीमध्ये, प्रश्न तयार करण्यामध्ये एम इज आर चा वापर कसा असतो. एकंदरीत काय की एम इज आर मध्ये किंवा एम इज आर चा प्रश्न तयार करण्यासाठी कसा वापर होतो. आता स्टेटमेंट्स कसे असतात तर जेनिफर इज अपसेट आणि आय एम टू अर्ली. दोन स्टेटमेंट्स इथं आपण देतोय. पहिलं म्हणजे जेनिफर इज अपसेट आणि दुसरं आय एम टू अर्ली. स्टेटमेंट्स मध्ये सामान्य वर्तमान काळात किंवा जी सामान्य वर्तमान काळामध्ये स्टेटमेंट्स विधाने बनतात त्याच्यामध्ये क्रम आपण आधीच बघितलेला आहे किंवा त्याची रचना कशी असते. तर पहिल्यांदा कर्ता, दॅट इज सब्जेक्ट, आय, यू, वी, दे, आणि त्या कर्त्यानंतर जे येतं ते म्हणजे क्रियापद. क्रियापद म्हणजे वर्तमान काळात किंवा सामान्य वर्तमान काळामध्ये बी ची रूप, जी 3 आहे. एम इज आर, कर्ता, मग बी चं रूप आणि त्याच्यानंतर सर्व काही. पण सामान्य वर्तमान काळामध्ये त्याच सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये प्रश्नार्थक वाक्यांमध्ये हा शब्दक्रम बदलतो आणि एम इज आर ने प्रश्नाची सुरुवात होते. म्हणजेच जी स्टेटमेंट्स, जी वाक्य आता आपण थोड्या वेळापूर्वी बघितली, तीच वाक्य आता प्रश्न जर बनवायचे असतील तर ती कशी होतील. ती सुरुवात करतील एम इज आर ने. जसं की इज जेनिफर अपसेट, एम आय टू अर्ली. इथं जे बघण्यासारखं आहे ते म्हणजे एम इज आर ने प्रश्नांची सुरुवात होते. Some speakers think that if they change the intonation on the last word in statements, they may sound like questions. आपण भारतीय लोक, खास करून मराठी लोकांना हा एक गैरसमज आहे की वाक्यामध्ये किंवा विधानांमध्ये जर शेवटच्या शब्दाला आपण आवाज चढवला किंवा प्रश्नार्थकरित्या त्याला विचारलं तर ते वाक्य प्रश्न बनून जातं. तर तो गैरसमज आहे. असं होत नाही, ते चुकीचं आहे. मग मगाचीच जी विधानं आहेत, फॉर एक्झाम्पल, जेनिफर इज अपसेट, आकाश इज फ्रॉम मुंबई, दे आर लिव्हिंग फॉर US. ही सर्व स्टेटमेंट्स आहेत. फक्त उच्चार करताना इंटोनेशन, शेवटच्या शब्दावर थोडंसं प्रश्नार्थकरित्या आपण आवाज वाढवतो. पण रिमेंबर that it is not the right way of asking questions. मग प्रश्नांमध्ये, खास करून प्रश्न निर्मिती करताना, सामान्य वर्तमान काळामध्ये प्रश्नांची निर्मिती करताना आपण एम, इज आणि आर याचा वापर कसा किंवा कशा प्रकारे वापर करायचा असतो. सर्वप्रथम म्हणजे एम, इज आणि आर ने प्रश्नाची सुरुवात करायची असते. फॉर एक्झाम्पल, एम आय ऑन टाइम, is she too early,
आर दे फ्रॉम चेन्नई? आणि दुसरं म्हणजे WH वर्ड्सचा वापर. WH वर्ड्स. WH वर्ड्सनं प्रश्नाची सुरुवात करायची. When is the meeting? Is it at 10? Where is the restaurant? Is it on the first floor? Who is Anamika? Is she the one in the red and green dress? मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की स्टेटमेंट्समध्ये सामान्य वर्तमान काळातील विधानांमध्ये एम, इज, आर ह्या बीच्या रूपांचा वापर का केला जातो किंवा कशासाठी केला जातो. तसंच सामान्य वर्तमान काळातील प्रश्न निर्मिती करताना किंवा प्रश्नांमध्ये एम, इज आणि आर यांचा काय उपयोग असतो. मग सर्वप्रथम एम, इज आणि आर हे माहिती घेण्यासाठी वापरली जातात. म्हणजेच हे जर प्रश्न आपण बघितले तर हे आपल्याला लक्षात येईल की वेअर आर यू फ्रॉम? वेअर आर यू फ्रॉम? आर यू फ्रॉम कोल्हापूर? आणि दुसरं म्हणजे एम, इज आणि आर माहिती देण्यासाठी वापरली जातात. जसं की Where is the concert? It is in the auditorium. Yes, it is. Are you an American? No, I am not. मग म्हणून एम, इज आणि आर ने सुरू होणाऱ्या प्रश्नांची आपण कशा प्रकारे उत्तर द्यावीत? साधी गोष्ट आहे. एका शब्दात यस किंवा नो. म्हणजेच येस आय एम, येस ही, शी, इट इज, येस यू, वी, दे आर, नो आय एम नॉट, नो ही, शी, इट इज नॉट, नो you, we, they are not. Today we have expanded our understanding of am, is and are by exploring their usage in questions. I encourage you to continue practicing to solidify your grasp of this important concept. Thank you all for your participation today. If you have any questions or feedback, don't hesitate to reach out. Stay tuned for more language learning adventures. Happy learning.